नमस्कार श्रोते हो. आज आपण पितृपक्ष आणि पितरपूजा या मालिकेतील दुसऱ्या भागात आहोत. पहिल्या भागात आपण पितृपक्ष आणि पितरलोक या संबंधीची माहिती पाहिली. तर मागच्या भागामध्ये डॉक्टर अशोक राणा सरांनी जाहीर केल्याप्रमाणे पितरांचा राजा यम या संबंधीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मराठी दर्शनच्या दर्शकांना माझी विनंती आहे, तर डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट मराठी दर्शन चॅनलवर तुम्ही नियमित पाहत चाला. त्यातले प्रत्येक एपिसोड पहा, त्यावर चिकित्सक बुद्धीने विचार करा. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे, जिजाई प्रकाशन पुणे अशा वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी जवळजवळ 77 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ती पुस्तकं तुम्ही मागवा, वाचा. त्या प्रकाशन संस्थाचे आम्ही संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये देतच आहोत. सर, आज आपण पितरांचा राजा यम या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगते सर यमाबद्दल? काल आपण पाहिलं की पितर नावाचा एक समाज, मानवी समूह होता आणि जी गणसंस्था होती, गणसंस्था जी आहे ती अतिशय लोकशाहीवादी संस्था होती, आत्यंतिक लोकशाही संस्था तिला म्हणतात. तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता, स्त्रियांना अतिशय सन्मानाचं स्थान होतं. पण आता आर्य जी भारतात आले त्यांना काही म्हणजे बायका घेऊन आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनात स्त्रियांबद्दल तसा तिरस्कार होता. कारण इथल्या स्त्रियांशी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले पुढच्या काळात आणि नंतर प्रजा निर्माण झाली त्यांची. तर अशा तऱ्हेने गणसंस्थेचंही विघटन करण्यात त्यांनी जे काही कटकारस्थानं केली त्याचा उल्लेख आपल्याला अगदी बुद्धाच्या काळापासून तर चाणक्य कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सापडतात. तर अशा या गणसंस्थेसारखाच एक प्रकार जो होता पितर नावाचा गण होता आणि त्या गणाची जी माहिती आहे ती अनेक ग्रंथांमध्ये आहे. तर जशी यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, असुर, राक्षस, दैत्य, दानव, भूतपिशाच यांच्याबद्दल जी तिरस्काराची आणि भीतीची भावना निर्माण केली गेली वैदिकांच्या ग्रंथामध्ये आणि पौराणिक ग्रंथामध्ये, तर त्यांना अदृश्य ठरवून टाकलं. तसंच त्यांनी पितरांना सुद्धा अदृश्य ठरवलं. म्हणजे अशा प्रकारचे लोक होते किंवा आहेत हे त्यांनी लोकांना कळू दिलं नाही. प्रवचनकार, कीर्तनकार जे माहिती देतात आपल्याला, त्या माहितीमध्ये या सगळ्या गणांना तिरस्कृत पद्धतीने सादर केलं गेलं. जसं आपण यापूर्वीच्या भागात पाहिलं की श्राद्ध हा पितरांचा एक पूजाविधी, उपासनाविधी होता आणि ते रोजच करत असत. श्राद्ध असं नाही की वर्षातून एकदाच केलं पाहिजे. आता श्राद्ध म्हटलं की ते फक्त वर्षातून एकदा करायचं आणि श्राद्ध पक्षामध्येच करायचं किंवा पितृपक्षामध्येच करायचं, अशा प्रकारचा रिवाज किंवा अशा प्रकारची परंपरा ही वैदिकांनी घातली. आणि जी माहिती मिळते आपल्याला त्यानुसार पितरांचा जो राजा होता किंवा पितरांचा जो प्रमुख होता, राजा म्हणण्यापेक्षा आपण आता राजा शब्द हा प्रचलित आहे म्हणून वापरला, पण राज्य लोकशाहीच्या विरोधातली संस्था आहे आणि गणसंस्था ही लोकशाहीची संस्था आहे. आपण लोकशाही संस्थेबद्दल बोलतोय. तर त्यामध्ये जो प्रमुख होता तो यम होता आणि आर्यांच्या शत्रूचा तो राजा असल्यामुळे त्याच्याविषयी वैदिक साहित्यात नकारात्मक माहिती आली आहे आणि त्याचाच प्रभाव आज आपल्या हिंदू म्हणणाऱ्या लोकांवर आहे. वैदिक आणि पौराणिक वाङ्मयात यमाचं नक्की स्थान काय आहे? म्हणजे आपण आपल्या माहितीनुसार जी ढोबळ माहिती आहे आपल्याला, ती यम म्हणजे मृत्यू, आत्मा घेऊन जातो. तर काय सत्य आहे याच्या मागं? हे फार महत्वाचं कारण प्रचलित आहे. विशेषतः वटसावित्रीच्या कथेमध्ये यम येतो आणि मग सावित्री त्याच्याशी वादविवाद करते, चर्चा करते आणि आपल्या पतीचा प्राण परत घेते, अशी कथा आहे. यामध्ये यम हा न्याय देणारा आहे हे तर स्पष्ट होतं, पण तो दयाळू सुद्धा आहे. म्हणजे एकदमच काही क्रूर तो नाहीये. पण त्याचा काळा रंग, त्याच्या डोक्यावर जो म्हशीचा किंवा बैलाचा जो मुकुट दाखवतात त्याचा, आणि तो मग काही ठिकाणी रेड्यावर बसलेला तर काही ठिकाणी तो बैलावर बसलेला, तर अशा तऱ्हेचा दाखवतात. त्यामुळे मग तो इथले जे आदिवासी आहे, भारतातले आदिवासी प्रामुख्याने हा बैलाच्या शिंगाचा मुकुट परिधान करतात आणि जगातल्या इतर संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे असे चिन्ह असलेले लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, ते सुद्धा प्रामुख्याने बैलाच्याच शिंगाचा मुकुट धारण करतात. म्हणून आपण टीव्ही सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये जे राक्षस दाखवतात, असुर दाखवतात,
ते सगळे बैलाच्या शिंगाचा मुखवटा धारण केलेले असतात. म्हणजे कुलचिन्ह त्यांचं बैल असतं. पण बैल हा सगळीकडेच का वापरला गेला? शेतीसाठी त्याची गरज होती म्हणून तो वापरला गेला. काही ठिकाणी रेडा हा शेतीसाठी वापरला जातो म्हणून रेड्याचं कुलचिन्ह असलेले लोक सुद्धा आहेत. आपल्याकडे बिहार आणि झारखंड हा जो भाग आहे त्या नेपाळपर्यंतचा भाग, तर या भागामध्ये रेडा हा शेतीसाठी वापरला जातो. तर तुम्ही प्रश्न विचारला की ऋग्वेदात वगैरे वैदिक साहित्यात त्याचं काय स्वरूप आहे? तर वैदिक साहित्यामध्ये ऋग्वेद हा पहिला वेद आहे आणि त्याचा काळ इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 1000 म्हणजे साधारणतः हा 1000 वर्षाचा कालावधी त्याचा आहे. काही ठिकाणी 800 पर्यंत त्याचा काळ ठरवलेला आहे. ते आतापासून 3500 वर्षापूर्वी ऋग्वेदाची रचना झाली. तर या ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये, ऋग्वेदाचे 10 मंडल आहेत, मंडल म्हणजे प्रकरण म्हणू आपण, तर त्यातलं हे 10वं मंडल हे ऋग्वेदाच्या नंतरचं आहे. म्हणजे ऋग्वेद त्याचे जे 2 ते 8 किंवा 9 हे मंडल तयार झाले, त्यानंतर पहिलं आणि 10वं मंडल त्याला नंतर जोडलं गेलं. पहिलं, 9वं आणि 10वं ही 3 मंडल नंतर जोडले गेले. त्यामुळे उत्तर काळात जो ऋग्वेदाचा भाग रचला गेला त्यामध्ये यमाच्या 4 सूक्ताचं वर्णन आहे. 4 सूक्त यमाची ऋग्वेदामध्ये आहेत. सगळ्यात प्राचीन ग्रंथामध्ये आपण साधारणतः 1000 इसवी पूर्व 1000 हा जो काळ घेतला ऋग्वेदाचा शेवटचा काळ, म्हणजे आतापासून साधारणतः 3000 वर्षांपूर्वी जो ऋग्वेदाचा हा भाग लिहिला गेला त्याच्यामध्ये 4 सूक्तामध्ये वर्णन आहे त्याचं आणि 50 वेळा यमाचा उल्लेख आहे. 3000 वर्षापूर्वी सापडतो. तर त्याच्यामध्ये वैदिकांनी त्याला पर्जन्य समूहातील देवता मानली होती. म्हणजे आता पाऊस कोण पाडतं? तर आपल्याकडे वरुड हा पावसाचा राजा आहे, वरुड ही पावसाची देवता आहे असं मानलं जातं. काही लोक इंद्राला तो मान देतात. तर अशा तऱ्हेने यम हा त्या मालिकेतला होता, म्हणजे त्याला तेवढा सन्मान साधारणतः 3000 वर्षापूर्वी होता. नंतर मग वरुणाचं महत्व वाढलं, ती पर्जन्य देवता मानली आणि पुढे वरुणही मागे पडला आणि इंद्राने त्याची जागा घेतली पर्जन्य देवतेची. तर प्रसार माध्यम सुद्धा आता बोलताना सांगतात की वरुणाची मर्जी खप्पा झाली, म्हणजे वरुण हा रुसला आणि म्हणून पाऊस पडत नाही. काही ठिकाणी इंद्राच्या कृपेनं पाऊस होतो असं प्रसार माध्यम सांगत राहतात. प्रसार माध्यमावर पुराणांचा प्रभाव आहे, कारण ते जे ऐकतात, म्हणजे त्यांनी लहानपणी ऐकलेलं किंवा नंतरच्या काळात ऐकलेल्या कीर्तन प्रवचनकारांच्या माध्यमातून त्यात हीच माहिती आपल्यापर्यंत येते. कीर्तन प्रवचन किंवा एकंदर पुराणाची निर्मिती ही प्रसार माध्यमासारखीच आहे. तर पुढच्या काळामध्ये आणखी एक नवीन माहिती आदिवासी जमातीच्या बद्दल अशी मिळाली की नारण देव नावाचा त्यांचा देव आहे. म्हणजे आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये वारली ही आदिवासी जमात आहे. वारली हे चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे, तेवढेच त्यांच्या ज्या काही विधी आहेत, परंपरा आहेत त्या वेगळ्या आहेत, त्यांची सुद्धा वेगळी आहेत. तर त्यात नारणदेव नावाचा देव आहे आदिवासींचा, तो पाऊस पाडतो असं ते मानतात आणि त्याची पूजा करतात पाऊस पाडण्याकरता. आपण नारदाच्या एपिसोडमध्ये नारणदेव हा एक उल्लेख पोचवता आला होता आणि तो नारण संप्रदाय आहे, नारायण संप्रदाय आहे, नारायण संप्रदाय असं शंभा जोशींनी म्हटलं आहे. त्याच्यामुळे अशी नारणदेव हा आदिवासींचा देव आहे हे यातून स्पष्ट होतं. तर तो पाऊस पाडतो असं ते मानतात. अशा प्रकारच्या कथा वैदिक आणि पौराणिक साहित्यात आहे. पुढच्या काळात इतका महत्वाचं त्याला स्थान होतं की तो पाऊस पाडतो, म्हणजे पावसाशिवाय आपण जगू शकत नाही, पाण्याशिवाय जगू शकत नाही, इतकं महत्वाचं स्थान त्याला होतं. पण पुढे त्याला मृत्यूचा देव आणि अतिशय क्रूर, त्याचे डोळे लाल, त्याच्या मिशा मोठमोठ्या, दाढा त्याच्या कराल आणि काळाकुट्ट आणि थोडासा आपल्याकडे जे पैलवान लोक असतात तशा प्रकारचा तो ताकदवान दाखवला. पण तो मृत्यू आणणारा देव, मृत्यूचा देव असं त्याला मानलं गेलं होतं. त्याच्या आईचा उल्लेख येतो थोडासा इथे पाहू आपण. विवस्वान नावाचं एक दैवत आहे, त्याचा मुलगा त्वष्टा, हा तो विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू. त्वष्टा हा कारागिरांचं दैवत आहे. विश्वकर्मा जयंती आता झाली, विश्वकर्मा हे जे दैवत आहे ते त्वष्टापासून तयार झालं आणि आपल्याकडे काही जातीमध्ये त्वष्टा शब्द वापरतात. जसं कासार नावाची एक जात आहे, त्यात त्वष्टा कासार नावाचा आहे, त्याचा एक उपविभाग आहे. तर त्या त्वष्ट्याची मुलगी सरण्यू त्याची आई होती, विवस्वानाचा तो मुलगा होता असं ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात म्हटलंय. आणि त्याचा उल्लेख जो आहे 10व्या मंडलात तो तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे, म्हणजे साक्षात मृत्यू आहे असं म्हटलंय. अशा तऱ्हेचं त्याचं वर्णन पुढच्या काळात
आणि मग ऋग्वेदाच्या वर्णनात म्हटलंय की तो मृत्यूचा मार्ग किंवा गमन मार्ग, जिथे आम्हाला शेवटी जायचं आहे तो मार्ग त्याला माहित आहे. आणि ज्या ठिकाणी आमचे पूर्वज गेले त्याच मार्गानुसार उत्पन्न झाले आणि जे मार्ग अनुसरले ती जागा कोणती हिरावून घेणार नाही. पितरांचा तो राजा आहे, पितरांचा प्रमुख आहे असं या ठिकाणी सूचित केलं आहे. खरंय सर. तुम्ही सांगितलं की आदिवासी जमातीमध्ये यम पर्जन्यवृष्टी करतो असा समज होता. तर नारायणदेव. अच्छा. यमाची जी माहिती मिळते आपल्याला ते ऋग्वेदामध्ये मिळते, पण आदिवासी हे ऋग्वेदाच्या आधीपासूनचे आहेत ना. हो 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 हो. हा, त्यांचं दैवत जे आहे ते नारायणदेव, तो पाऊस पाडतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वैदिकांचं म्हणणं आहे की इंद्राच्या कृपेने किंवा वरुण राजाच्या कृपेने पाऊस पडतो. आणि जे ऋग्वेदामध्ये तुम्ही सांगितलं 4 सूक्त आहेत यमाबद्दल आणि 50 वेळा त्याचा उल्लेख झालेला आहे यमाचा. तर सर यमाबद्दल जे सूक्त आहे त्याच्याबद्दल त्याचा द्वेष केला आहे की त्याचे कौतुक केलं आहे यमाचं? थोडंसं 1-2 वाक्यात. सुरुवातीच्या सूक्तामध्ये त्याला पर्जन्य देव म्हटलं आहे. हा, आणि पुढे मात्र त्याची जागा, पर्जन्य देवाची जागा जेव्हा वरुणाने घेतली तेव्हा यम मागे पडला आणि वरुणाची जागा इंद्राने घेतली तेव्हा वरुण मागे पडला. तर म्हणजे ज्या ज्या समाजामध्ये जो जो प्रमुख दैवत असेल, जे दैवत असेल त्याच्या कृपेने पाऊस पडतो असं मानलं जात होतं. नारायणदेवाची कथा आपण यासाठी सांगितली, कथा म्हणजे उल्लेख केला, कथाने सांगितली. कथा आणखी वेगळी आहे, तर केव्हा तरी पाहू आपण ती. तर नारायणदेव हा जो आदिवासींनी मानला, कारण त्यांचं ते दैवत आहे. आणि नार शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता पाणी. नारायण संप्रदाय हा वैदिकांच्या विरोधातला संप्रदाय होता. नारायण नावाचा ऋषी होता, त्याला इंद्राने विरोध केला होता अशी कथा आहे. म्हणजे नारायणदेव हे मूळ आहे, म्हणजे एकंदर पाण्याशी संबंधित जी काही दैवत आहेत तर त्यात मुळात नारायणदेव आहे असं सूचित होतं. आता सुरुवातीच्या काळात यमाला ते स्थान दिलं गेलं होतं ऋग्वेदाच्या काही ऋचांमध्ये, पण नंतरच्या काळात मृत्यूचा देव ठरवलं, कारण त्यांना इंद्राला प्रस्थापित करायचं होतं. त्या दैवताला प्रस्थापित करण्याकरता त्यांनी आधीचं दैवत जे आहे जनसामान्यामधलं त्याला बाजूला टाकलं. सर मला आता तुम्ही तर संशोधन केलेलंच आहे, म्हणजे तुम्ही बहुतांश देवतांचं मिथक त्यामागील इतिहास माहिती शोधण्याचा प्रयत्न केलाय. सर बाकी विद्वानांचं मतांतरे काय आहेत यमाबद्दल, त्यांनी काय लिहिलंय ते थोडंसं? यमावर खूप लोकांनी संशोधन केलंय, असं काही नाही की दुर्लक्षित ते पात्र आहे. तर ऋग्वेदात त्याचा उल्लेख जरी असला पण त्याला काही दैवत म्हटलं नाही. महादेव शास्त्री जोशींनी त्यांच्या भारतीय संस्कृती कोशाच्या 7व्या खंडात असं म्हटलं आहे की यमाला कुठे देवता म्हटलं नाही, पण अग्नी, मातरिश्व, वरुण आणि बृहस्पती यांच्यावर त्याचा उल्लेख आलाय. त्यामुळे यम ही देवता आहे असं सूचित होतं. यम हा पिता आहे, पितरांचा राजा आहे, पहिला मर्त्य, पहिल्यांदा मानव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मृतात्म्यांच्या मार्गाने जाणारा, म्हणजे मृत व्यक्ती जी आहेत ती ज्या मार्गाने जाते त्याचा जो मार्ग आहे, जसं पाण्याचा मार्ग आपण नारायण हा शब्द वापरला होता, तसं मृतांचा मार्ग जो आहे मानवांना एकत्र करणारा मार्गदर्शक आणि मार्ग संशोधक आहे. म्हणजे लोकांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे. आणि त्याची जागा दाखवली की हा आकाशाच्या अगदी दूरच्या भागात राहतो. तो उत्तम पालवीने डवरलेल्या वृक्षाखाली बसून सोमप्राशन करतो. सोमप्राशन ती भांग जे आता कशिला किंवा पायात किंवा ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी तिथले जे पंडित लोक जे भांग पितात तर ती भांग म्हणजे सोम आहे. म्हणजे ज्या सोमाचा उल्लेख ऋग्वेदात किंवा इतर वैदिक ग्रंथात येतो. भांग प्राशन करण्याची पद्धत अजूनही आहे म्हणजे वैदिक संस्कृतीमधल्या लोकांमध्ये. हा सुद्धा सोमप्राशन करतो, म्हणजे त्याला वैदिकांमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. आणि काही ठिकाणी तो पुण्यवान लोकांचा राजा म्हटलाय. म्हणजे पितरांचं जे राज्य आहे, पितरांचं जे ठिकाण आहे ते पुण्यवान लोकांचं ठिकाण आहे आणि त्याचा तो राजा आहे असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. आता पुढल्या काळात मात्र यमाचे जे समर्थक होते त्यांचा ह्रास झाला किंवा त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मग त्यांच्याबद्दल तिरस्कृत माहिती ही येते आणि मग त्याचं रूप मृतात्म्यांना कठोर न्याय देणारा न्यायाधीश असा उल्लेख त्याचा येतो. पहिला मर्त्य मानव त्याला म्हटलाय तसं पहिला यज्ञ करता आणि आपल्या संततीच्या हितासाठी प्राण अर्पण करणारा, म्हणजे स्वतःचा प्राणही अर्पण करायला मागे पुढे न पाहणार. आणि हा जो त्याचा प्रभाव आहे त्यामुळे तो अजूनही म्हणजे बऱ्याच ठिकाणी कायम आहे.
ऋग्वेदामध्ये यमाबद्दल जे उल्लेख आपण आता पाहिले त्याचा अभ्यास करून यमाचं स्वरूप निश्चित करण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला. हा यम नेमका कोण व्हा असा अभ्यासकांपुढे प्रश्न होता. काही लोकांनी त्याला निसर्गवादी दृष्टिकोनातून पाहिलं. जसं आपल्याकडे ज्या मिथक आहेत त्या मिथकांकडे पाहण्याचा एक निसर्गवादी दृष्टिकोन आहे आणि मॅक्स मुलरनी तो प्रचारित केला. अजूनही बरेच लोक निसर्गाच्या घटकांमध्ये अशा प्रकारच्या दैवतांचं मूळ पाहतात. तर यमाला उगवत्या सूर्याचं प्रतीक, विवस्वान हा जो बाप आहे यमाचा तो उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे असं काही अभ्यासकांनी म्हटलं आहे. मावळत्या सूर्याचं प्रतीक म्हणजे यम आहे. यम हा सूर्यास्ताचा आणि यमी त्याची जुळी बहीण जी आहे ऋग्वेदात तिचा उल्लेख आहे. तर ती रात्रीचा प्रतिनिधी असल्याची म्हणजे ती जुळी बहीण रात्रीचा प्रतिनिधी आहे. रात्र आणि याचं प्रतिकात्मक जे चित्रण केलं आहे वैदिक ग्रंथामध्ये त्यात यम आणि यमी या शब्दांनी केलं आहे. आता आणखी काही अभ्यासकांचं मत आहे सूर्य हा एक पक्षी आहे आणि पक्षी हे सूर्याचे दूत आहे. अच्छा. आता म्हणजे पक्षी जसा आकाशात भरारी घेतो तसं सूर्य आकाशात भरारी घेतो असं आपल्या पूर्वजांनी कल्पिलं आणि त्यातून मग सूर्याचे दूत हे पक्षी आहेत. यमाच्या दूतांचा जो उल्लेख आहे त्यात घुबड आणि कपोत म्हणजे कबूतर असा उल्लेख येतो त्याचे दूत म्हणून. जसं आपण काल पाहिलं की पितरांच्या संदर्भात कावळ्याचं जे महत्व आहे, कावळा हा निवृत्तीचा दूत आहे. निवृत्ती ही आद्य गणमाता किंवा आद्य मातृदेवता भारतातली तिचा दूत आहे आणि तिला मृत्यूदेवता सुद्धा म्हटलंय. जसं यमाला मृत्यूदेवता म्हटलंय तसं निवृत्तीलाही मृत्यूदेवता म्हटलंय, विनाशाची देवता म्हटलंय. तर यम आणि निवृत्ती याच्यात बरंचसं साधर्म्य आपल्याला दिसतं. तर अशा तऱ्हेने विवस्वान म्हणजे सूर्य आणि यम म्हणजे चंद्र असंही काही अभ्यासकांचं मत आहे. कारण अमावस्येला चंद्र नष्ट होतो म्हणजे नष्ट होणे ही जी एक अवस्था आहे ती यमाशी जोडली गेली आहे. 2-3 जी मतं आपण पाहिली मानवजातीचा आद्यजनक की त्याला म्हटलं यमयमीला, या सगळ्या मतांचा विचार करून प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर राणा दांडेकर, मोठं नाव आहे हे, भांडारकर संस्थेमध्ये होते पुण्याच्या, ते यांनी तिन्हीपैकी 2 मान्यता दर्शविली, सहमती दर्शवली. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं की अगदी प्रारंभी यमाला देव आणि अमर मानत होते म्हणजे न मरणारा. त्याने मानववंशाच्या हिताकरता अमरत्वाचा त्याग करून यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली म्हणून त्यांनी स्वतःचा बळी देऊन प्रजा निर्माण केली. सर्व देशातील ज्या पौराणिक कथा आहेत त्यामध्ये जगातला आद्य मानव हा स्त्री आणि पुरुष उभय स्वरूपी होता. म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री होती त्याच्यातच पुरुष होता. म्हणून त्याचा उल्लेख काही ठिकाणी त्याच्या देहातून स्त्री निर्माण झाली अशी कथा पुरुष सूक्तामध्ये, ऋग्वेदाचे पुरुष सूक्त आहे त्याच्यामध्ये मूळ पुरुषाने स्वतःच्या देहातून स्त्री देह निर्माण केला आणि यम या शब्दाचा अर्थ होतो जुळे, म्हणजे त्याच्या शरीरातून यमी निर्माण झाली. ही जुळी भावंड आहेत. जसं आता ख्रिश्चन धर्मामध्ये ॲडम आणि ईवची कथा आहे. ॲडमनी आपल्या डाव्या पासळीपासून ईव निर्माण केली, अगदी अशीच कथा ही आपल्याला पुरुष सूक्तात दिसते. आता बृहदारण्यक नावाचे एक उपनिषद आहे त्याचा आधार राणा दांडेकर यांनी घेतला आणि ते असं म्हणाले की आत्मय वेदमग्र आसीत पुरुष विरहा स हैता वाहनास यथा स्त्री पुमांसो संपरिष्वाक्तो. प्रारंभी आत्मा हा पुरुष रूप होता, तो असा होता की जसे एकमेकाच्या स्त्री पुरुष, असं हे वर्णन बृहदारण्यक उपनिषदात केलं आहे. आणि ऐतरीय ब्राह्मण हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अशाच प्रकारची वर्णनं आहेत. दांडेकर ज्यांचं मी नाव आधी घेतलं, डॉक्टर राणा दांडेकर, त्यांनी म्हटलं की यमाची उत्क्रांती अशा तऱ्हेने झाली. त्यांनी आणखी काही संदर्भ दिलेले आहेत की आपण पाहूया. ऋग्वेदाच्या 10व्या सूक्तातील यम यमी संवाद, यम आणि यमी म्हणजे बहीण भावाच्या संवादामध्ये दुसरा एक टप्पा यमाच्या चरित्राचा की यमाच्या इतिहासाचा मांडला गेलाय. तर अनैतिक होय अशा भावनेमुळे वैदिक ऋषी तो झाला नाही. म्हणजे त्या ठिकाणी यमी म्हणते की मला तुझ्याशी समागम करायची इच्छा आहे. यम तशी परंपरा आता नाही आहे, असं ते करू नको. पण त्यांच्या समागम झाला नाही, त्यातून काही मानववंश निर्माण झाला नाही. त्या यम हा आद्य मानव आहे किंवा ठरतो या सगळ्या कथेतून असं मांडलंय. त्यात यमाला बाजूला टाकलं आणि मनु हा आद्य मानव म्हणून सांगितला. आता मनु हा जो शब्द आपण वापरतो तो मनू पासून झालेला, म्हणजे मनू पासून मानव झाला. आदमी आदम से आदमी हुआ म्हणजे ॲडम पासून आदमी झाला. म्हणजे जसं युरोप किंवा आता हा जो भाग आहे ज्यात आदम हा शब्द आहे युरोपचा भाग नाही आहे, हा मध्य पूर्वेचा भाग आहे. म्हणजे आता आशिया खंडाचा भाग आहे. आशिया खंडाचं सगळे प्राचीन धर्म निर्माण झाले हे यातून दिसतं. त्यामध्ये त्यांनी ॲडमला महत्व दिलं. म्हणजे ॲडम पासून आदमी
आणि मनूपासून मानव हे आता रूढ झालं. त्यामुळे आता जो यम होता तो मागे पडला आणि यम च्या ऐवजी मनूने जी जागा घेतली. म्हणजे समर्थक जे असतात एखाद्या संप्रदायाचे ते प्रभावी ठरले की मग आपापल्या दैवतांना ते प्रमुख महत्व देतात. आणि त्यानंतर आधीच्या ज्या कथा आहेत त्या आधीची दैवत आहेत ती लोप पावतात. त्यामुळे दांडेकरांचं असं पुढचं मत असं आहे की उत्क्रांतीची तिसरी व अखेरची अवस्था म्हणजे यम स्वर्गातला राजा झाला. आता आपण स्वर्गातल्या देवांचा राजा इंद्र म्हणून मानतो. म्हणजे अशी कथा आहे. मानतो म्हणजे कथा आहे म्हणून मानतो. वेगळं असते प्रत्यक्षात. काही लोक अपेक्षा करतात की हे सगळी चर्चा आपण करतो यातून त्याचे थेट असं पाहिजे. आता जिथे ऐतिहासिक पुरावे असतात तिथे निष्कर्ष थेटपणे मांडता येतो. पण ज्या ठिकाणी ऐतिहासिक पुरावे नाही पण मिथक आहेत त्या ठिकाणी निष्कर्ष आपल्याला नाही काढता येत. फक्त आपण अंदाज व्यक्त करू शकतो. म्हणजे मृत्यात्म्यावर राज्य करणारा यम स्वर्गातला राजा आणि कालांतराने तो मृत्यूदेव ठरला आणि त्याला भयानक स्वरूपात पुराणिकांनी चित्रित केलं. हे यमाचं जे स्वरूप आहे ते उत्तरकालीन पुराण वाङ्मयात दिसतं असं दांडेकरांनी म्हटलंय. सर आता तुम्ही सांगितलं संशोधकांची मतं. पुराणकारांनी प्रस्तुत केलेला खरा यम काय आणि जे त्याची मिथक म्हणजे त्याच्या कथा काहीतरी आहेत की त्याचा जन्म कसा झाला असे काहीतरी मिथक आहेत, कथा आहेत. यमाची माता तिला काहीतरी शाप दिला वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल काय सांगता येईल? आता पुराणकारांनी पुराण ही नंतर निर्माण झाली. पुराणांचा काळ साधारणतः इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून पूर्व दुसऱ्या शतकापासून म्हणजे 1000-1500 वर्षापूर्वी किंवा आता 700-800 वर्षापूर्वी ही काही पुराणं रचली गेली. त्याचा अभ्यास करून आपण मग निश्चित करू शकतो. तुम्ही तिच्या आईचा उल्लेख केला तर ते संज्ञा नावाची यमाची जी आई होती तिचं नाव संज्ञा होतं. आणि विवस्वान जो होता, विवस्वान हा शब्द सूर्यासाठी वापरला गेलाय. तर सूर्याचं तेज काही तिला सहन होत नव्हतं म्हणून विवस्वान समोर आला की ती डोळे मिटून घेत असे. राग आला त्याला विवस्वानाला आणि तिने तिला शाप दिला की तुझ्या प्रजा संहारक पुत्र जन्माला येईल. म्हणजे जो प्रजेचा संहार करेल असा पुत्र जन्माला येईल. आणि तो पुत्र म्हणजे मानवाच्या प्राणाचे हरण करणारा यम होय. मार्कंडेय पुराणात म्हटलंय. हे अलीकडलं पुराण आहे. तर एका ठिकाणी मग छाया नावाच्या, आता छाया हा म्हणजे सावली आणि विवस्वान म्हणजे सूर्य म्हणजे प्रकाश, म्हणजे छाया आणि प्रकाश झालाय. छाया नावाच्या सावत्र आईला यमाने एकदा लाथ मारली. त्याबद्दल तिने शाप दिला की तुझा पाय लंगडा होईल. तेव्हापासून यमाचा एक पाय लंगडा आहे. आता ही कथा सुद्धा अशी तयार करण्यात आली, पुराणिकांनी केलेली आहे. नंतर यमाला वैराग्य उत्पन्न होऊन त्याने तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वर दिला की तुला पितरांचे स्वामित्व मिळेल. आता ही महत्वाची कथा आहे. तो पितरांचा राजा होता हे सिद्ध करण्यासाठी हा संदर्भ महत्वाचा आहे. आणि मग पुढे पाप पुण्यावर लक्ष ठेवण्याचे काम अशी कथा आहे. आणि त्याच्या नगरीचा उल्लेख आहे. मानसोत्तर पर्वतावर संयमिनी नावाची एक तिची नगरी आहे त्याची. यमीचा उल्लेख येतो ना ऋग्वेदात. तसं यमुना ही नदी आहे. ती यमाची जुळी बहीण आहे असं. आणि यमाचं नरक लोकावर स्वामित्व. नरक नावाचा एक लोक आहे. नरक शब्द हा घाण या अर्थाने आपण वापरतो पण तसा त्याचा अर्थ होत नाही. नर नावाचा एक गण होता. म्हणजे अनेक गणांचे आपण उल्लेख यापूर्वी केले. जसे यक्ष, गंधर्व, किन्नर, भूत, पिशाच आणि आता पितर हे गण आहेत. तसं नर नावाचा एक गण होता आणि त्या गणाचा जो अपत्य आहे त्यातले लोक आहेत त्यांना नरक म्हणत असत. पापी लोक असतील त्यांना तो शिक्षा करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांना शिक्षा करीत नाही. म्हणजे न्यायदानाचं काम यम करतो. यम या शब्दाचा एक अर्थ नियंत्रण असे होतो. योगशास्त्रामध्ये जसं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे किंवा समाधी शेवटी शब्द येतो. हे अष्टांग योग जो आहे त्यामध्ये यम हा जो पहिला शब्द आहे तो संयम या अर्थाचा आहे आणि नियंत्रण याही अर्थाचा. यम शब्दाचे अनेक अर्थ पुढे रूढ झाले. याचा अर्थ त्याच्याकडे न्यायदानाचं काम होतं आणि ज्या त्याच्या पिछेहाटीचा दोष यमाच्या आईवर लादला गेला पुराणांनी तसं पितरांचा राजा होता हेही मान्य केलं आहे. तो न्यायी होता असंही मान्य केलं आहे, न्यायदान करणारा. आणि युधिष्ठिर आणि विदुर ही मिथक जी आहेत किंवा ही पात्र महाभारतातली ती अशा तऱ्हेने न्यायप्रिय दाखवली आहे. आणि युधिष्ठिर हा यमाचा मुलगा होता असंही म्हणतात. धर्मराज, यमाला धर्मराज असं म्हटलेलं आहे.
सर आता हे झालं म्हणजे हिंदू धर्मात जास्त किंवा वैदिक धर्मात जास्त यमाचा उल्लेख आहे. बाकी धर्मात यमाबद्दल काय सांगितलेलं आहे जेणे म्हणजे बौद्ध धर्म, जैन धर्म किंवा इतर कोणते धर्म? हे महत्वाचं आहे की आपल्याकडे बौद्ध आणि जैन धर्म हे आणखी प्राचीन आहेत. त्यातल्या त्यात जैन हे जास्त प्राचीन आहेत आणि त्या पूर्वीचे आहेत. ऋग्वेद हा त्याच्या आधीच आहे. तर ऋग्वेदातल्या ह्या यमाचा उल्लेख आणि ऋग्वेदानंतर निर्माण झालेले ब्राह्मण ग्रंथ किंवा इतरही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये यमाचे संदर्भ येतात. त्यामुळे जेव्हा बौद्धांनी यमाला स्वीकारलं, म्हणजे पुढचा काळ असा झाला, इसवी सनाचं पहिलं शतक प्रामुख्याने हे महायान पंथाच्या स्थापनेचं शतक आहे. आणि आपण यमाच्या संदर्भात काही उल्लेख पाहिले साधारणतः आतापासून 3500 वर्षापूर्वीचे. म्हणजे महायान पंथाच्या 1500 वर्षापूर्वी यम होता म्हणजे धर्मामध्ये, समाजामध्ये, आणि त्याचे बरे वाईट संदर्भ आलेले होते. त्याचा स्वीकार पहिल्यांदा बौद्ध धर्माने केला. पहिल्यांदा विरोध झाला असेल म्हणून एक यम ही मृत्यूची देवता मानली गेली बौद्धांनी सुद्धा. धर्मपाल आणि बोधिसत्व यांच्या श्रेणीची ती आहे असं बौद्ध ग्रंथामध्ये म्हटलंय. तर तिला 6 हात आहेत, पाश आहेत त्याच्या हाती, दंड आणि कुठार म्हणजे कुऱ्हाड आहे. यमी त्याची सेविका म्हटलंय. म्हणजे आधीच्या ग्रंथामध्ये आपण पाहिलं यमी त्याची बहीण आहे, इथे यमी त्याची सेविका म्हटलंय. आणि मूर्तीकडे हृदयावर चक्राकृती अलंकार ही आम्हाला ओळखण्याची कोड आहे. म्हणजे चिन्ह असतात. म्हणजे ग्रंथ जे शिल्पशास्त्र किंवा मूर्तीशास्त्र असतं त्यामध्ये कसं ओळखायचं एखादं दैवत, तर त्याची खूण असते. तर अशी एक खूण या ठिकाणी सांगितलेली आहे की चक्राकार अशा तऱ्हेचं अलंकार असतो. एक अलंकार ते हृदयावर असतो. तर बौद्ध धर्मग्रंथामध्ये यम हा पूर्वी वैशालीचा राजा होता. तिथली कथा बदलली पुन्हा. बौद्ध धर्मामध्ये कथा अशी आहे की तो वैशाली नावाचा जे जनपद होतं त्याचा राजा होता आणि तो पुढे जन्मी नरकाचा अधिपती झाला, अशी कथा बौद्ध ग्रंथांनी सांगितली. बौद्ध धर्माच्या उत्तर काळात त्रिरत्न, बौद्धामध्ये त्रिरत्नाला महत्वाचं स्थान, त्याच्याशी यमाला जोडलं गेलं. रामाई पंडितांच्या शून्य पुराणात, एक शून्य पुराण नावाचं पुराण आहे रामाई पंडितांचं, त्यात यमाला खूपच महत्वाचं स्थान आहे. पण पुढेही मग यमाची अधोगती जी वैदिकांमध्ये झाली तशीच बौद्ध धर्माची झाली आणि यमाला खल्लाट ठरवलं. त्याला विरोध करणारं यमांतक नावाचं दैवत त्या ठिकाणी निर्माण झालं. बोधिसत्व मंजुश्री हे या बोधिसत्वाचा नाव, तो यमांतक त्याला म्हणतात. त्याला यमारी सुद्धा म्हटलंय. तो निळ्या रंगाचा असून 3 शेर आणि 6 हात त्याला आहेत. तो पूर्व दिशेचा स्वामी मानून कृष्ण यमारी आणि रक्त यमारी, रक्त म्हणजे लाल, 2 रूपं महायान बौद्धांनी मानली. प्रज्ञा ही त्याची शक्ती असून तिच्यासह यमांतकाची उपासना केली. यमांतक तुम्हाला पाहायचा असेल आपल्याकडे मुंबईला फोर्टवर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्याचं पूर्ण नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम होतं. तर त्यामध्ये आपल्या बौद्ध धर्माचं एक वेगळं दालन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला यमारी हा पाहायला मिळतो. अच्छा. म्हणजे बौद्धांनी त्याला स्वीकारलं, मग जैनांनी स्वीकारलं. कारण जैन आणि बौद्धांमध्ये देवाणघेवाण बरीच झालेली आहे. मंजुश्री नावाचं एक बोधिसत्व आहे, मंजुश्री. अच्छा. त्याला नेपाळमध्ये खूपच महत्वाचं स्थान आहे. त्याला यमांतक म्हटलंय. यमाला नाहीसा करणारा, सगळ्यांना नाहीसा करतो पण यमाला नाहीसा करणारा मंजुश्री त्याच्यापेक्षा मोठा. ते यमारी हे नाव, यम अरी, अरी म्हणजे शत्रू, यमाचा शत्रू. त्याचे कृष्ण आणि रक्त असे 2 भाग त्यांनी केले. अशा तऱ्हेने मग बौद्धांनी सुद्धा त्याला नंतर नाकारल्याचं असं दिसतं. खरं आहे सर. आता यम ही मृत्यूची देवता समजली जाते, म्हणजे अर्थात की दैवत्व प्राप्त झालेलं आहे यमाला पण, इतरांचा राजा तर आहेच. मग सर आता ही बाकीच्या देवांची मंदिरं वगैरे असतात, तर मंदिरात यम मूर्ती असते का? यमाचं पूजन होतं का? हे याच्याबद्दल थोडंसं. मंदिरावर यमाच्या मूर्ती असतात कारण यमाला दक्षिण दिशेचा क्षेत्रपाळ म्हटलाय. त्याला दिक्पाल हा शब्द आहे. दिक म्हणजे दिशा आणि दिशांचे रक्षक, त्याला दिक्पाळ असं म्हणतात. आणि क्षेत्रपाळ ही जी संकल्पना आहे ती जमिनीशी संबंधित आहे. जमिनीचे रक्षण करणारे ते क्षेत्रपाळ आणि दिशांचं रक्षण करणारे ते दिक्पाळ. तर यम हे दैवत होतं महत्वाचं. ठरल्यावर त्याला मंदिराच्या बाहेर भिंतीवर ठेवलं गेलं आणि दक्षिण दिशा आहे
ह्या दक्षिण दिशेचा तो पालक आहे, दिक्पाल आहे, असं अनेक मंदिरात दाखवतात. तर त्याचं एक शास्त्र सुद्धा विकसित झालंय, ते कसं दाखवावं. त्याच्यामध्ये त्या मूर्तीचं ध्यान करावं. म्हणजे दिक्पाल हे दुय्यम म्हणून स्थान प्राप्त झालेली दैवत असले तरी त्यांच्याही म्हणजे दर्शनाचं किंवा त्यांच्याही ध्यानाचे काही श्लोक ग्रंथामध्ये असतात. त्याचं वर्णन खूपच छान आहे. लेखनी पुस्तकम धत्ते कुक्कुटम दंडमेवच महामहिषमारूढ कृष्णांगश्च यमो भवेत. म्हणजे त्याचा उल्लेख आहे की त्याच्या हातात लेखणी आणि पुस्तक आहे. यम ही देवता कशाची आहे? ज्ञानाची देवता आहे. त्या कोंबडा आणि दंड त्यांनी धारण केलाय. दंड म्हणजे काठी, आणि मोठ्या रेड्यावर बसलेला काळाकुट्ट असा यम निर्माण करावा असं त्याचं जे मूर्ती ध्यान आहे हे देवता मूर्ती प्रकरणात सांगितलं आहे. आणि विष्णू धर्मोत्तर पुराण हे आणखी महत्वाचं पुराण आहे ज्यामध्ये मूर्ती शास्त्राचा म्हणजे प्रारंभीचा भाग दाखवलाय. म्हणून ज्यांना मूर्तीशास्त्राचा अभ्यास करायचा ते विष्णू धर्मोत्तर पुराण वाचतात. तर त्याच्यामध्ये यमाची मूर्ती कशी असते तर तो चतुर्भुजवाणी महिष वाहन असतो. महिष म्हणजे रेडा. धुम्रोर्णा ही त्याची पत्नी, त्याच्या पत्नीचं नाव आहे. ती मंदिर बसली असते. त्याच्या उजव्या 2 हातात खड्ग आणि दंड असतात आणि डाव्या 2 हातात जळता त्रिशूळ व जपमाळ असते. जपमाळ हे योग्याचं लक्षण आहे. मी तो योगी आहे, ज्ञानी आहे आणि जिथे गरज पडते तिथे त्रिशूळाचा वापर तो करू शकतो. संहारक सुद्धा आहे. आता त्रिशूळ आणि शिव यामध्ये आपण साधारण पाहतो. शिवाचे हातात त्रिशूळ असतं आणि यमाच्या हातात त्रिशूळ. चित्रण आहे ते शिवापासून झालेलं आहे असं यातून दिसतं. त्याचं मुख असते म्हणजे जळणारं तोंड दाखवतात त्याच्या दंडाच्या एका टोकावर. चित्रगुप्ता हा लेखणी आणि भुर्जपत्र. भुर्जपत्र म्हणजे भोजपत्र. तर भोज हे एक वृक्षाचं नाव आहे आणि त्याच्या पानावर पूर्वी लिहित असत. तर यमाच्या दुसऱ्या बाजूला उग्ररूप काल. काल म्हणजे हा नाहीसा करणारा. असा पाश घेऊन डाव्या बाजूला उभा असतो. मंदिर आहे. त्याच्या दक्षिणेकडल्या भिंतीत यमाची ती मूर्ती असून ती द्विभुज आहे. 2च तिला हात आहेत. आपण इतर ठिकाणी 4 हात पाहिले, काही ठिकाणी 6 हात पाहिले. चिदंबरम नावाचं जे दक्षिणेतलं अतिशय महत्वाचं स्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा तो त्याला 2 हात दाखवले आहे आणि आपल्या वाहनासमोर उभा आहे. गुजरातमधील वडनगर गावातल्या हाटकेश्वर मंदिर हे शिवाचं मंदिर आहे. म्हणून तो उभा आहे. तो त्रिभंग अवस्थेत. त्रिभंग म्हणजे 3 ठिकाणी वाकलेला. मूर्त्यांचे 3 प्रकार आहे. अभंग, त्रिभंग आणि दुभंग. म्हणजे सरळ उभी कुठेही न वाकलेली मूर्ती. दुभंग म्हणजे 2 ठिकाणी वाकलेली. त्रिभंग म्हणजे 3 ठिकाणी. जसं कृष्ण जो आहे तो 3 ठिकाणी वाकलेला. बासरी वाजवताना तो त्याची मान तिरकत झालेली, मग खाली कंबर वाकलेली आणि मग मध्ये त्याचे हात वाकलेले असे. आता याला त्रिभंग मूर्ती. तर अशा त्रिभंग अवस्थेत तो आहे आणि तो चतुर्भुज आहे. 4 हात त्याला आहेत आणि त्याच्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात लेखणी आहे. डाव्या वरच्या हातात काठी असून तिच्यावर कोंबड्यासारखा पक्षी बसलाय. आपण यापूर्वी जो श्लोक देवता मूर्ती प्रकरणातला त्या कोंबडा त्याच्या जवळ आहे असं म्हटलंय. खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तो ज्ञानाचं प्रतीक आहे. डोक्यावर मुकुट आहे, कानात वाटोळी, कर्णभूषण आहे, गळ्यात हार आहे, पायात वाळे आहेत आणि पादत्राण आहेत. त्याच्या 2 पायाच्या मध्ये त्याचे वाहन आहे आणि त्याच्या दोन्ही अंगी चामरधारिणी उभ्या आहेत. चामरधारिणी म्हणजे याला हवा घालणाऱ्या. अशा तऱ्हेची ह्या परिचार देवता याला म्हणतात. दुय्यम देवता असतात त्या सेविका असतात. असं मूर्तीशास्त्रामध्ये यमाचं जे आहे तेव्हा एकतर तो ज्ञानी होता हे दिसतं आणि कठोर न्यायाधीश होता असंही दिसतं. याचा अर्थ त्याची पूजा होत असली पाहिजे, उपासना होत असली पाहिजे. त्याच्या उपासना संप्रदायातील लोकांशी शैव आणि वैष्णव या 2 प्रमुख उपासना संप्रदायातील लोकांचा संघर्ष झाला असावा. यमदूत, शिवदूत आणि विष्णुदूत म्हणजे ही शिवांची बाकीच्या देवांची दूत आहेत. ते आपला मेसेज ट्रान्सफर करायचे एकाकडून दुसऱ्याकडं किंवा जे काय आहे देवांचं काम म्हणजे आपल्या लीडरचं काम ते फॉलो करायचे. तर चित्रगुप्ताचा उल्लेख तुम्ही केला, त्याबद्दल सांगितलं. सर चित्रगुप्ताबद्दल थोडंसं अजून म्हणजे आता कुणाचा आत्मा आणायचा आहे जे पाहिलंय आपण मालिकांमध्ये, सिरियलमध्ये, टीव्ही मध्ये त्याची यादी त्याच्याकडे असते. ते काय सांगते ते दूतांबद्दल? हा, तर चित्रगुप्त हा लेखनिक आहे. त्याचा तो क्लर्क आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांची यादी असते अशी एक संकल्पना आहे. म्हणजे कोण पापी आहे त्याची यादी असते आणि कोणाचा मृत्यू जवळ आलाय त्याला आणायचं. कारण आता यम ही मृत्यू देवता मानल्यामुळे जो पापी असेल
तो यमलोकात जातो असं म्हणतात. तर मग त्या पापी लोकांना नेण्याकरता यमाचे दूत येतात, त्याचे असिस्टंट येतात. आणि शिवाचा पूजक असेल एखादा शैव संप्रदायातला, तर तेव्हा त्याला नेण्याकरता त्याचा मृत्यू जवळ आला की शिवाचे दूत येतात. आणि वैष्णव संप्रदाय विष्णूचा जो आहे त्याचा भक्त असेल तर त्याला नेण्याकरता मग विष्णूचे दूत येतात. अशा तऱ्हेने एक संकल्पना आहे. यमच काही सर्वांना आणतो असं नाही, तर शिवाचे दूत हे शिवभक्ताला आणतात, विष्णूचे दूत हे विष्णू भक्ताला आणतात. आणि मग त्या लोकात जातो, म्हणजे तो जो आहे भक्त असेल किंवा व्यक्ती असेल मरण पावलेला, तर त्याला त्या लोकात शिवलोकात त्याला स्थान मिळतं किंवा विष्णू लोकात स्थान मिळतं. या ठिकाणी एक गोष्ट आणखी सांगणं फार महत्वाचं आहे की आपण एका व्यक्तीच्या आधी वैकुंठवासी किंवा कैलासवासी हे शब्द वापरतो. हो. हा, तर हे शब्द वापरण्यामागचा उद्देशच तो आहे की जो शिवाचा पूजक आहे तो कैलासात जातो आणि विष्णूचा पूजक आहे तो वैकुंठात जातो. आणि तो शिवाचा आहे की विष्णूचा आहे ज्याला माहित नाही, अशा व्यक्तीसाठी आपण स्वर्गवासी शब्द वापरतो. आणि स्वर्ग हा सगळ्या सुखाने संपृक्त आहे, सगळी सुख आहेत. तर अशा प्रकारची कल्पना आपणच तयार केली. अर्थात असं काही लोक वगैरे नसतात, शिल्लक राहत नाही खरं म्हटलं म्हणजे. तर जे यमदूत आहे त्याचं जे वर्णन पुराणात आहे, यमदूत कसे काळे कभिन्न असतात, त्याचे डोळे लाल असतात, त्यांच्या एका हातात त्रिशूळ असतो, सोटा असतो मारायला, अनेक पाश असतात, अनेकांना बांधायचं असते म्हणून ते बांधण्याकरता जे दोरी वापरतात तिला पाश म्हणतो. पापी माणसाचं आयुष्य संपल्यावर या आयुधाचा उपयोग करून ते नरकात घेऊन जातात आणि पापी माणूस नरकात जातो. पण आपण असं एखादा पापी माणूस असेल आपल्या अवतीभोवती, गुंड असेल, मवाली असेल, चोर असेल, तर तो मेल्यानंतर काही तो नरकात गेला असं म्हणत नाही, नरकवासी असं काही लिहित नाही आपण. आपण स्वर्गवासीच लिहितो. मी सगळ्यांना आपण स्वर्गात पाठवतो, कारण आपण तसं केलं तर लोक आपल्याला नरकात पाठवतील. म्हणजे अशा तऱ्हेची ही संकल्पना आहे. नरकात कोण जातं, जो वाईट आहे तो जातो. आणि नरक हा जो शब्द आहे तो एका गणासाठी वापरला आहे, नर नावाचं गण. म्हणजे कामाख्या देवीच्या संदर्भात ज्या कथा सांगितल्या जातात त्यामध्ये आसाममध्ये नरक नावाचं गण होतं, एक ठिकाण आहे, अजूनही दाखवतात ते. आणि तिथे नरकासूर तिथे राज्य करत होता आणि कामाख्येचा तो मुलगा होता असाही उल्लेख आहे. याचा अर्थ नरक म्हणजे वाईट नाही, नर नावाच्या लोकांचं ते गण होतं, जनपद होतं. तर अशा तऱ्हेने नरकात जाणे म्हणजे काही वाईट नाही, तर त्याच्या त्या संप्रदायातल्या लोकांनी त्याला नेला आहे म्हणजे तो त्या संप्रदायाचा होता असा त्याचा अर्थ होतो. तर काही ठिकाणी एका व्यक्तीला नेण्याकरता मग यमदूत येतात, शिवदूत येतात आणि विष्णुदूत येतात, तेव्हा काय भांडणं होतात. अशा प्रकारची कथा भागवतात आपल्याला सापडते. तर अजामिळाची कथा आहे ती भागवत. अजामिळ हा विष्णू भक्त होता, तो मेल्यावर यमदूत आले आणि तिथे मग विष्णुदूतही आले आणि ब्राह्मण धर्माचा त्याग करून, ब्राह्मण धर्म म्हणजे वैदिकांचा धर्म, ते एका दासीबरोबर आयुष्य घालवलं होतं. त्यामुळे तो दुराचारी आहे असं यमदूतांचं म्हणणं पडलं. ते म्हणाले हा वाईट आहे, आम्ही याला घेऊन जातो. पण विष्णुदूतांना ते मान्य नव्हते. ते म्हणाले की शेवटच्या क्षणी त्यांनी विष्णूचा धावा केला आणि तो वैष्णव आहे. मग त्यात त्यांच्यात वाद झाला आणि शेवटी त्यांना परत जावं लागलं, यमदूत चालले गेले. ह्या कथा आपल्यापैकी कोणीतरी केलेल्या आहेत, ह्या काही कथा काही खऱ्या नाहीत, तो इतिहास नाही. त्या संप्रदायाचं महत्व वाढवण्याकरता अशा तऱ्हेच्या कथा तयार करण्यात आल्या. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते, शिव, विष्णू आणि यम ह्या तीन दैवतांच्या उपासकामध्ये संघर्ष होत असावा. उपासकांचा संघर्ष व्यक्त करण्याकरता अशा तऱ्हेची कथा भागवतात आलेली आहे. शैव आणि वैष्णव या संप्रदायात सलोखा निर्माण झाला आणि त्यांनी म्हणून यमाच्या संप्रदायाविरुद्ध प्रचाराची मोहीम चालवली. यम आणि त्याचे दूत हे खलनायक ठरले आणि शैव आणि वैष्णव या संप्रदायाचे नेते महानायक, विष्णू हा महानायक. आणि हिंदू धर्माशी सगळ्या निगडीत प्रथा आहेत, त्या प्रथामध्ये त्यांचं महत्व आपल्याला दिसतं. आता यमाला बदनाम करण्यात आणखी एका शास्त्राचा, जे शास्त्र नाही आहे, आपण त्याला थोतांड म्हणतो, फल ज्योतिष, यांनी यमघंट योग नावाचा एक नकारात्मक योग सांगितलं. योग म्हणजे एक विशिष्ट तिथी, तर त्या तिथीमध्ये माणसाचं म्हणजे कोणती अशुभ गोष्टी शुभ गोष्टी करू नये. ज्योतिषातील योग आहे, वार आणि नक्षत्र योगाने यांच्या योगाने तो बनतो, हा अशुभ योग म्हटलाय. या योगावर गृहप्रवेश करू नये, या देवतांची स्थापना करू नये. म्हणजे ज्या तऱ्हेने पितरांचं वर्णन हे नकारात्मक आहे, तसंच त्याच्या राज्याचं वर्णन सुद्धा नकारात्मक आहे असं यातून आपल्याला दिसतं. सर, कोणता काळ हा ज्योतिषांनी अशुभ ठरवला यमामुळे?
तो तो जो काळ आहे यमघंट योग त्याला म्हटलंय तो अनेकदा असतो, म्हणजे एकदाच असतो असं नाही. म्हणजे तिथी आणि नक्षत्र यांची जी स्थिती आहे त्यावरून अशा तऱ्हेचे म्हणजे मुहूर्ताचे जे काही काळ ठरवले आहेत त्यात यमघंट योग नावाचा काळ प्रत्येक दिवसातच असतो, केव्हा तरी असतो. अर्थात हे थोतांड आहे. थोतांड आहे. हा हा हा. फक्त विचारावं म्हणून, माहिती असावं म्हणून विचारलं. तर मग आता दुसरं एक मला विचारायचं होतं की आता बळीराजाची बलिप्रतिपदा, बौद्ध पौर्णिमा वगैरे आपण साजरी करतो त्या महापुरुषांच्या सन्मानार्थ. तसं बहुजन समाज यमाबद्दल काय म्हणजे असं सादरीकरण म्हणजे त्याची जयंती पुण्यतिथी असं काय आहे का? नाही, आपल्याकडे दिवाळीचा जो दुसरा दिवस आहे, दिवाळीनंतरचा पहिला जो बलिप्रतिपदा आणि दुसरा दिवस आहे त्याला भाऊबीज आपण म्हणतो. ती यमद्वितीय आहे. यमाच्या पूजनासाठी नेमलेली तिथी आहे. त्या दिवशी यमाची पूजा करावी असं धर्मग्रंथात म्हटलंय. म्हणजे एकीकडे यमाला बदनाम करण्याकरता वैदिक ग्रंथांनी आपल्या प्रतिभेचा वापर केला, आपण त्याला गैरवापर म्हणू. आपल्या शत्रूबद्दल अशा प्रकारचा वापर लोक करत असतात. पण दुसरीकडे जनमानसात मात्र यमाबद्दल जी काही चांगली सकारात्मक भावना होती त्याचं प्रतीक म्हणजे यमद्वितीय आहे. म्हणजे त्याला धर्मग्रंथांनी न्याय देणारा न्यायदानाचा ग्रंथ त्यांनी रचला असेल कदाचित. याज्ञवल्क्य या स्मृतिकाराने त्याचं नाव स्मृतिकार म्हटलंय. स्मृतिकार काल आपण पाहिलं कवश स्मृती किंवा हरित स्मृती, नारद स्मृती, म्हणजे कायद्याचे ग्रंथ तयार करणारे जे लोक विद्वान होते, साधारण लोक नसतात. तर अशापैकी यम सुद्धा एक स्मृतिकार आहे असं याज्ञवल्क्य हा स्मृतिकार म्हणतो. आणि त्या यमाने तयार केलेली जी स्मृती आहे, कायद्याचा ग्रंथ, प्रायश्चित्त आणि शुद्धी. एखाद्या व्यक्तीने काही चूक केली असेल त्याला कोणतं प्रायश्चित्त द्यायचं आणि शुद्धीकरण करून घ्यायचं, त्याला स्वच्छ करून घ्यायचं, याबद्दलचे जे कायदे नियम आहे ते यमस्मृतीमध्ये आहेत. आता महाभारतात सावित्री आख्यान आहे, त्या सुद्धा अशा तऱ्हेने न्याय देणारा यम आपल्याला दिसतो. कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेत संवाद आहेत, त्यातही यम हा न्यायप्रिय आहे हे स्पष्ट होतं. आणि तो ज्ञानी आहे, त्याच्याकडे ज्ञान घ्यायला नचिकेत जातो. त्यांनी नरकात त्याला पाठवलं आणि नरकाला निषिद्ध ठरवलं, तर त्याचं विकृत वर्णन केलं. त्याची दिशा जी आहे दक्षिण ही सुद्धा अशुभ ठरवली. म्हणजे हे सगळं पौराणिकांनी प्लॅनिंग नाही केलं. अगदी सत्तेवर जो आला तो कसं आधीच्या लोकांना 75 वर्षात तुम्ही काय केलं हा प्रश्न विचारतो मूर्खासारखा, तसेच प्रश्न पौराणिकांनी यमाच्या समर्थकांना विचारले. परिसरात राहत होते. पितरांची दिशा दक्षिण मानली गेली आहे पौराणिकांनी, तर तिला राक्षसाची दिशा म्हणून नंतर अशुभ मानली. आणि ती पितरांची दिशा आपण काल पाहिलं, त्या पितरांचा राक्षसाशी संबंध होता. राक्षस आणि पितर हे गण हे एकमेकाशी संबंधित होते, किंवा राक्षसांनाच पितर म्हटलं असावं, त्या पितरांनाच राक्षस म्हटलं असावं. दक्षिणेकडे राहणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा तिरस्कार निर्माण करण्याकरता दक्षिणेबद्दल द्वेष निर्माण करणारं लेखन किंवा त्याच्या कथा त्यांनी रचल्या. काल आपण पाहिलं की दक्षिण दिशा निषेधार्ह आहे, पण त्या जो दान आहे त्याला दक्षिणा म्हणतात, ते मात्र त्यांना चालतं. पैसा चालतो पण ती माणसाने चालत. आपल्याकडे मात्र भाऊबीज हा जो सण साजरा करतात त्याला यमद्वितीया म्हणतात. म्हणजे यम हा आपल्या बहिणीकडे यमीकडे येतो त्या दिवशी, म्हणून अजूनही लोकांच्या मनात यमाबद्दल आदराची भावना आहे असा अर्थ होतो याचा. तर आता हे जे समूह होते, राक्षस, दितीचे पुत्र दैत्य, चे पुत्र दानव, मनुचे पुत्र मानव, असं जे आहे, पितर एक समूह, अप्सरा वगैरे, तर भूत पिशाच्य पण हे एक वारंवार उल्लेख येतो. याचा शब्द कसा आला? थोडस. पिशाच्य शब्दाचा अर्थ सरळ सरळ आहे संस्कृतमध्ये. पिशितम मांसम अश्नाती इति पिशाच्य. ज्यांचं मुख्य अन्न मांस आहार आहे, मांस ज्यांचा आहार आहे, हा खाण्याशी संबंधित आहे. कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये आता जे काही लोक निर्बंध घालतात तशाच प्रकारचा एक निर्बंध, जेव्हा मांस खायचं नाही असं ठरवलं बौद्ध धर्माच्या प्रभावानंतर, मांस खाऊ नये किंवा हिंसा करू नये असं जे म्हटलं गेलं, मग जे ब्राह्मणांनी जे बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी अशी कडक जे पिशाच्य म्हणजे कोण जे मांसाहार करतात ते. तर असा मांसाहार संबंध आहे. भूत हा शब्दाचा अर्थ तर खूपच चांगला आहे. आपण भूत पिशाच्यावर एक स्वतंत्र एपिसोड घेऊ केव्हा तरी, तर त्याचं विस्तृत विश्लेषण येईल. अच्छा, ठीक आहे, जरूर सर.
सर, पितरांचा राजा यम याबद्दल काही मिस होत असेल तर निरोपाच्या अगोदर थोडं कव्हर करू शकतात. पण केलेलं आहे. म्हणजे पितरांचा राजा यम होता आहे ते याज्ञवल्क्याच्या स्मृतीमध्येच म्हटलंय आणि विद्वानांनी त्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याचे आपण संदर्भ घेतलेला आहे. आणि विशेषतः यमाच्या वडिलाचा उल्लेख आहे बेवस्वान, तो सूर्य आहे. सूर्यपुत्र म्हणून यमाचा उल्लेख येतो आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी यमाच्या ज्या कथा दिसतात त्यामध्ये त्याला सूर्यपुत्र म्हटलंय. आता यमाबद्दलची जी एक होणारी गोष्ट जी आहे ती ही आहे की त्याची बहीण होती. यमी संवाद हा ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात आहे. तर त्यातून ते बहीण भाऊ होते आणि बहीण भावात शरीर संबंध होत असावेत केव्हा तरी. याबद्दलचा एक नाटक आहे, वासनाकांड नावाचं नाटक महेश एलकुंचवारांनी लिहिलंय आणि यमी संवादाच्या आधारे त्यांनी ते संवाद लिहिले आहे. आणि खरं म्हटलं म्हणजे अशा प्रकारचं कथानक बहीण भावामधलं चित्रित करणं हे कठीण काम होतं. एलकुंचवारांनी नाटक लिहिलं ते गाजलं आणि माजलं, म्हणजे त्याच्या विरोधात खूप वाद झाले. अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर ह्या नवरा बायकोने ते सादर केलं होतं. फार कमी छबिलदास नाट्यगृह जे आहे, छबिलदास शाळेचं मुंबईचं, त्या ठिकाणी सादर केलं होतं. तर अशा तऱ्हेने यमी संवादाच्या संदर्भातली ही कथा आपल्याला हेच सांगते की अनेक देशांमध्ये, अनेक देशांच्या ज्या संस्कृती आहे त्या संस्कृतींमध्ये अशा तऱ्हेने बहीण भावातले शारीरिक संबंध होत असावेत. म्हणजे ही गोष्ट नाकारली नाही. आता यासाठी काही आपण परदेशातल्या काही संस्कृतीचा संदर्भ थोडक्यात घेऊ. म्हणजे भारतातच ह्या संकल्पना आहे असं नाही, या कथा इतर देशामध्ये आहे. जसं आता स डांगे यांनी पुराकथांचा अर्थ नावाचं पुस्तक लिहिलं, फार प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात त्यांनी या कथेवर भाष्य केलं आहे आणि त्यांनी जगातल्या अनेक ज्या कथा आहेत त्या कथांचे संदर्भ सांगितले आहे. तर आदिपुरुष असेल, कारण याला आदिपुरुष मानलंय आम्हाला. कोणत्याही स्त्रीच्या सहाय्या व्यतिरिक्त स्वतःच्या श्वासातून, थुंकीतून किंवा अशाच कुठल्या तरी प्रकारे एक आदिम युगुल निर्माण केल्याच्या कथा जागतिक वाङ्मयात आढळतात. या युगुलांचं स्वरूप बहीण भाऊ असं असतं असं ते म्हणतात. त्यांनी आणखी एक उदाहरण दिलं. आटुम याने निर्माण केले शू म्हणजे पुरुष आणि पुत्र, आणि तेफनट स्त्री कन्या हे पहिले मिथून असते. अशा वेळी त्या बहीण भावाच्या नावातच त्यांच्या जुळेपणाची किंवा त्यांच्या श्वासातून इत्यादी निर्माण होण्याची सूचना देते. प्राचीन हिंदू धर्मातील यमी यांचा अर्थ जुळाजुळी असा होतो असं ते म्हणतात. आता आणखी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. आता आपण वरचा उल्लेख जो पाहिला तो आहे इजिप्शियन संस्कृतीमधला. नंतर त्यांनी उदाहरण दिलं की हा समागम इथे होत नाही, म्हणजे ऋग्वेदाच्या या कथेत यमीचा, पण इतर देशामध्ये तो त्या समागमाचं उदाहरण आहे. जसं ग्रीक कथा आहेत त्यामध्ये क्रोनस आणि त्याची पण रिया किंवा ज्यूस आणि त्याची पण डिमिटर यांच्यात तसा शरीर संबंध होतो आणि तिथे डिमिटर जी आहे ती पृथ्वीदेवता मानली आहे. पृथ्वी आणि आकाश असा दवा पृथ्वी असा एक शब्द आहे आणि त्यातून मग प्रजा निर्माण होते असं जगातल्या इतरही संस्कृतीमध्ये आहे असं स डांगे यांनी पुराकथांचा अर्थ हे कॉन्टिनेंटल प्रकाशांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे 1993 मध्ये. त्यांना अधिक अभ्यास करायचा, त्यांनी हे पुस्तक वाचायला पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे सर. श्रोते हो, हा होता पितरांचा राजा यम या भागातून यमाबद्दलची माहिती मिळवण्याचा एक प्रयत्न. यमाबद्दलचा इतिहास, यम नेमका कोण होता आणि पितरांबद्दलची माहिती. तर थोडंसं याबद्दल चर्चा करावी वाटलं. हा होता पितृपक्ष आणि पितरपूजा या मालिकेतील दुसरा भाग. तुम्ही मातृदेवतांचा इतिहास, भारतीय मातृदेवतांचा इतिहास जो शोधण्याचा प्रयत्न केला आहे ती मालिका मराठी दर्शन या चॅनलवर उपलब्ध आहे. डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टमध्ये तुम्ही ती पाहू शकता. भाग 1 ते भाग 30 सर्व भाग तुम्ही पहा. त्याचबरोबर सध्याची मालिका चालू आहे तीही पहा. आणि त्याचबरोबर इतर दैवतांच्या सत्यकथा शोधण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परशुराम, विठ्ठल, गणपती, नारद यांचेही भाग मराठी दर्शन चॅनलवर उपलब्ध आहेत, तेही तुम्ही पहा. सरांची पुस्तकं मागवा जे ऑनलाईन उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी ती प्रकाशित केलेली आहे. त्याचे संपर्क क्रमांक आम्ही व्हिडिओमध्ये देतच आहोत आणि ऑनलाईनही ती उपलब्ध आहेत. त्या ऑर्डर ती पुस्तकं तुम्ही ऑर्डर करा. तर पुढच्या भागामध्ये काय घेता येईल याबद्दल थोडंसं आपण पुढच्या भागामध्ये इतर देशामध्ये जी पितरांची पूजा होते त्याचा आढावा घेऊ. ओके. भारतात ज्याप्रमाणे पितरांची पूजा होते तशी इतर देशामध्ये होते, त्याचा आढावा आपण पुढल्या भागात घेऊ. ओके. तर पुढच्या भागामध्ये इतर देशोदेशीच्या पितरपूजा कशा होतात या संबंधीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
व्हिडिओजला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.